तर उद्धव ठाकरे यांच्याकडून कोकणामध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विधानसभेवेळी हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्याला पुन्हा आता पक्षात घेण्यात आलाय। तर गैरसमजुतीतून हकालपट्टी केल्याची सारवासारव करत पुन्हा एकदा पक्षामध्ये त्याला स्थान देण्यात आलंय। रवींद्र डोळस यांची रत्नागिरी जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झालेली आहे। विधानसभेवेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी त्यांची झालेली होती। रवींद्र डोळस यांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली। डोळस यांना पुन्हा जोमानं कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांच्याकडून कोकणामध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचे हे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। राजन साळवी असे महत्त्वाचे नेते, एका विश्वासू नेते यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्याचा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला होता आणि त्याचवेळी त्यांचे हे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। विधानसभेवेळी हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्याला पुन्हा एकदा पक्षात उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। रवींद्र डोळस यांची रत्नागिरी जिल्हा समन्वयकपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाली। विधानसभेवेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी झालेली होती। रवींद्र डोळस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती, त्यावेळीची हे दृश्य आपण सध्या पाहू शकतोय आणि डोळस यांना पुन्हा जोमानं कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। राजन, गौरी, नक्कीच पाहिलं तर रवींद्र डोळस जे आहेत यांची गैरसमजुतीतून हकालपट्टी केली होती असं विनायक राऊत यांनी लेटर जाहीर केलं होतं, परंतु काही तासानंतरच आता परत एकदा त्यांची नियुक्ती जिल्हा संघटक म्हणून परत त्याच पदावर देखील केली गेलेली आहे। पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेच्या या मध्यवर्ती कार्यालयातून डोळस यांच्यावरती ही हकालपट्टीची कारवाई झाली होती, परंतु गैरसमजुतीतून ही हकालपट्टीचा आदेश दिल्याने आता या नवीन पत्रातून सारवासारव केलेली आपल्याला दिसून येत आहे। परत एकदा जिल्हा समन्वयक म्हणून ते आता काम पाहणार आहेत, त्यामुळे रवींद्र डोळस पुन्हा एकदा पक्षामध्ये जोमाने कामाला लागा असे देखील उद्धव ठाकरे गटाकडून आदेश देण्यात आलेले आहेत। गौरी, नक्कीच राजन धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।